थांब बाळा, तुला त्रास देणाऱ्यांसाठी आता एक वाईट बातमी आहे. कारण तुझ्या पाठीशी आता साक्षात तुझा देव भगवंत उभा आहे. जे तुला कमजोर समजत होते, आता त्यांना देव स्वतः उत्तर देणार आहे. तुझ्या आयुष्यातील लढाई आता तुझी एकट्याची राहिलेली नाही, तर ती देवाची सुद्धा झाली आहे. ज्यांनी तुला रडवलं त्यांचं हसणं आता कायमचं थांबणार आहे. तू शांत आहेस म्हणून तुला कोणीही काहीही म्हणेल असं आता कधीच होणार नाही. देव शांत आहे, पण जेव्हा तो उभा होतो तेव्हा इतिहास बदलतो. तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक अश्रू देवाने मोजलं आहे. आता त्या हिशोबाची वेळ आली आहे. ज्यांनी तुला एकटं केलं त्यांना आता देव एकटं पाडणार आहे. ही लढाई आता माणसांमध्ये नाही, तर ही लढाई आहे सत्य आणि अन्यायामध्ये. तू हार मानली नाहीस, म्हणून देवाने तुला निवडलं आहे. तुझ्यावर अन्याय झाला आहे, पण न्याय देण्यासाठी देव स्वतः पुढे आला आहे. तुला खाली खेचणाऱ्यांना आता वर बघायलाही भीती वाटणार आहे. माझ्या लेकरा, देव उशीर करतो पण अंधार कायम ठेवत नाही. देवाने तुझ्यासाठी युद्ध सुरू केलं आहे. तू शांत बसला आहेस विश्वास ठेवून. आता तुझ्या शत्रूंचा सामना तुझ्याशी नाही, तर साक्षात देवाशी होणार आहे. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे, ज्यांनी आयुष्यात खूप काही सहन केलं आहे, पण कधी हार मानली नाही. जर तुझ्या देवावर विश्वास असेल, तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तू शेवटपर्यंत प्राप्त कर. माझ्या लेकरा, तुला कधी असं वाटलंय का की मी काहीच चुकीचं केलं नाही, तरी माझ्या आयुष्यात एवढे दुःख, समस्या, अडचणी, संकटे का? तुला त्रास देणारे लोक, तुझ्यावर हसणारे लोक, तुला खाली खेचणारे लोक, हे सगळं पाहूनही तू शांत राहिलास. कारण तुला माहीत आहे, माझा देव सर्व काही पाहत आहे आणि माझ्यासाठी माझा देव नक्कीच येणार आहे. तू कधीच कोणाला वाईट केलं नाहीस. तू नेहमी चांगला विचार केलास, तरीही लोकांनी तुला समजलं नाही. तू शांततेचा लोकांनी तुझा फायदा घेतला. तुला कमजोर समजलं, पण त्यांना हे माहीत नाही. शांत माणूस कमजोर नाही, तर तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की देव काहीच करणार नाही, पण लक्षात ठेव, देव प्रत्येक गोष्ट पाहत आहे. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय, तुझं प्रत्येक दुःख देव पाहत आहे. देव शांत आहे, तो अंध नाही. तुझ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी देव पाहत आहे आणि त्याचं फळ तुला देणार आहे. आता वेळ बदलत आहे. ज्यांनी तुला कमी समजलं, आता त्यांना सत्य कळणार आहे. देव उशीर करतो, पण जेव्हा तो न्याय देतो तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. माझ्या लेकरा, तुझ्या शत्रूंचा खरा सामना करण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुझे शत्रू अजूनही समजत आहेत की ते तुझ्याशी लढत आहेत, पण माझ्या बाळा, ते तुझ्याशी नाही, तर देवाशी लढत आहेत. आणि ही लढाई कोणीही जिंकू शकत नाही. माझ्या लेकरा, तुझं संयमच तुझी खरी ताकद आहे बाळा. तू बदला घेतला नाहीस, तू शांत राहिलास, कारण तुला माहीत आहे, देव माझ्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे. आणि माझ्या बाळा, आज ती वेळ आली आहे. विश्वास ठेव. तुला जाणवतंय का की काही गोष्टी अचानक बदलत आहेत? लोकांचं वागणं बदललं, परिस्थिती बदलली. हे सगळं काही योगायोग नाही, तर हा साक्षात देवाचा संकेत आहे. माझ्या बाळा, तुझं रक्षण मी करत आहे. आता तुला घाबरण्याची गरज नाही. तुझ्या मागे आता एक अशी शक्ती आहे जी कधीच हरत नाही. देव तुझं रक्षण करत आहे प्रत्येक पावलावर. फक्त तुझा विश्वास तुझ्या देवावर असू दे.
हा विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या जवळच्यांना नक्की शेअर कर. बाळा, आता तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळणार आहेत. तू काहीच केलं नाहीस, पण देव सर्व करणार आहे. तुझ्यावर अन्याय न होता तुला न्याय मिळणार आहे. कारण तुझ्या आयुष्यात आता एक नवीन सुरुवात होणार आहे. तुझं दुःख संपणार आहे आणि तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे. एक गोष्ट तू लक्षात ठेव बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत तुझा देव आहे आणि आता तुझ्या शत्रूंचा सामना तुझ्याशी नाही तर साक्षात देवाशी होणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, ज्यांनी तुला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचं अस्तित्वच आता धोक्यात येत आहे. तुला हिरवणं सोपं आहे असं ज्यांना वाटत होतं त्यांनी एक गोष्ट विसरली आहे की तू एकटा नाहीस. तुझं मौन ही कमजोरी नाही बाळा, ते वादळ येण्याआधीची शांतता आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. देवाने तुझ्यासाठी आज एक निर्णय घेतलेला आहे. बाळा, त्या निर्णयाने अनेकाचं आयुष्य, नशीब, भविष्य बदलून गेलं आहे आणि तशीच प्रगती तुझ्याही आयुष्यात आता होणार आहे. माझ्या लेकरा, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला आहे, तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. तू फक्त सर्व काही सहन करीत राहिलास, पण देवाने सगळं नोंदवहीत नोंद करून ठेवलं आहे. आता त्यांच्या प्रत्येक त्रासाचं फळ त्यांना व्याजासकट परत मिळणार आहे बाळा. जे तुझ्यावर हसत आहेत उद्या तेच तुझ्यासमोर मान खाली झुकवून उभे राहणार आहेत. तुझ्या शांततेने देवाला बोलायला भाग पाडला आहे बाळा. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं एका मोठ्या बदलाची तयारी आहे. आता देव तुझ्यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत आणि ही लढाई आता संपणार आहे. तुझ्या शत्रूंना आता पायवाट मोकळी होणार आहे. तुला रडवणाऱ्यांना आता रडण्याची वेळ आली आहे. होय बाळा, तुला असं वाटत होतं की हा अंधार कधीच संपणार नाही, पण बाळा, आता खेळ संपत आला आहे. देवाने स्वतःचे नियम बदलले आहेत. तुझ्यावर झालेला अन्याय आता कायमच संपून सत्य विजयी होणार आहे. बाळा, प्रत्येक दिवस एक नवीन संघर्ष आहे. प्रत्येक रात्र एक नवीन वेदना आहे. पण लक्षात ठेव, अंधार कायमचा नसतो बाळा. प्रत्येक अंधाऱ्या काळोख्या रात्रीनंतर एक लख्ख उजेडाचा प्रकाश येत असतो. अंधार जितका गडद असतो तितकीच पहाट जवळ येत असते बाळा. तुझी परीक्षा आता संपली आहे बाळा. देवाने तुला सोडलं नाही. तो फक्त तुझी परीक्षा घेत होता आणि बघत होता की तू किती मजबूत आहेस आणि देवावर किती विश्वास ठेवत आहेस. तुझी सहनशक्ती, तुझा विश्वास हीच तुझी एक परीक्षा आहे बाळा. आणि त्या कठीण परीक्षेत तू यशस्वीरित्या पार झालेला आहेस. ती परीक्षा तू पार करून एकदम चांगल्या गुणांनी ती परीक्षा पास केली आहेस. बाळा, आता तुझ्या आयुष्यात तुला तेही मिळणार आहे ज्याची अपेक्षा तू सोडून दिली होतीस. आता तुझे शत्रूही तुझ्यासमोर झुकणार आहेत, तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत. बाळा, आता तो दिवस जवळ आला आहे. आज नाही, उद्या नाही, पण एक दिवस नक्की. जो कोणी दुसऱ्याला त्रास देतो त्याला त्याचे फळ नक्कीच मिळते. हा एक अटळ नियम आहे बाळा. तुला वाटत होतं की काहीच घडणार नाही, पण बघ, तुझ्या मागे देव सगळं काही तयार करत होता. योग्य वेळ, योग्य परिस्थिती आणि आता सगळं तयार आहे. आता तुझ्या आयुष्यात आनंदाचाच पाऊस पडणार आहे बाळा. बाळा, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चालत राहा आणि माझे नामस्मरण करत राहा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या बाळा, तुझ्या शत्रूंनी एक खूप मोठी चूक केली आहे. त्यांनी तुला दुखवलं, हिणवलं, पण त्यांनी हे समजलं नाही. त्यांना हे माहीत नव्हतं की ते देवाच्या माणसाला हात लावत आहेत आणि हीच चूक त्यांना खूप महाग पडणार आहे. आता तू आधीसारखा राहिलेला नाहीस. या सगळ्या संघर्षाने तुला खूप मजबूत केलं आहे. आज तू खूप जास्त शांत आहेस, पण आतून शक्तिशाली सुद्धा. आता एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे बाळा. जे लोक खरे होते ते तुझ्यासोबत राहिले आणि जे खोटे होते ते आपोआप दूर गेले. हा सगळा बदल देवाचीच योजना आहे बाळा. आता तुझ्या आयुष्यातील दुःखाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. ही लढाई आता शब्दांची नाही. ही लढाई आहे सत्य आणि खोटे यामध्ये. लक्षात ठेव बाळा, सत्य कधीच हरत नाही. तुझा विजय आता जवळ आला आहे. माझ्या लेकरा, थोडं अजून सहन कर, थोडं अजून विश्वास ठेव. देव कधीच आपल्या माणसाला हारू देत नाही. आजपर्यंत तू एकटा लढत होतास, पण आता तुझ्या प्रत्येक पावलावर तुझा देव तुझ्या सोबत आहे. तुझे शत्रू अजूनही समजत आहेत की ते जिंकतील, पण त्यांना माहीत नाही त्यांचा सामना तुझ्याशी नाही तर साक्षात देवाशी आहे. म्हणून तू घाबरू नकोस, विश्वास ठेव. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर देव देणार आहे आणि खूप लवकर जग बघेल की ज्याला सगळ्यांनी कमजोर समजलं त्याच्या पाठीशी देव खंबीरपणे उभा आहे. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात आता सर्व काही मिळणार आहे. आता तुझ्या शत्रूंचा शेवट जवळ आला आहे. बाळा, तुला वाटतं की तू चुकीचा आहेस, पण नाही. तुझ्याच आयुष्यात काही लोक त्रास देणारे आहेत. तू काहीही चुकीचं करत नाहीस तरीही तुलाच त्रास होतो. हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी आहे बाळा. तू शांत राहतोस म्हणून तुला लोक कमी समजतात. बाळा, देव कधी आणि कसा न्याय देईल हे तुला समजणार नाही. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर आज नक्कीच तुला मिळेल. तुझ्या शत्रूंचा सामना तुझ्याशी नाही तर साक्षात देवाशी आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. होय बाळा, ज्यांनी आयुष्यात खूप सहन केलं आहे, ज्यांनी शांत राहूनही खूप वेदना पचवल्या आहेत आणि तरीही ते अजून उभे आहेत, अजून लढत आहेत, तर त्यांना देव कायम साथ देत असतो. बाळा, तू नेहमी चांगले विचार केलंस, कुणाचं वाईट विचार केलं नाहीस, पण तरीही तूच एकटा पडला गेलास, तुलाच कमी लेखलं गेलं. या सगळ्यात वाईट म्हणजे तू एकटं राहिलास. बाळा, योग्य वेळेची वाट पहा. तुझी वेळ आता जवळ आली आहे. बाळा, सगळं पाहूनही देव शांत आहे असं तुला वाटतं, पण देव शांत असतो म्हणजे तो काही करत नाही असं नाही. तो प्रत्येक गोष्ट पाहतो. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय, तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रूचा थेंब, प्रत्येक वेळी जेव्हा तू तुटलास तिथे देव हजर होता. फक्त योग्य क्षणाची वाट बघ. आता वेळ बदलत आहे बाळा. हळूहळू सगळं बदलायला लागलं आहे. ज्यांनी तुला कमी समजलं आता त्यांना सत्य दिसणार आहे. कारण देव उशीर करतो, पण जेव्हा न्याय देतो तेव्हा सगळ्यांना थक्क करतो. आणि तो आनंदाचा क्षण आता दूर नाही बाळा. बाळा, तुला घाबरण्याची गरज नाही, कारण तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीमागे तुझी भगवंताची शक्ती कायमच आहे. होय माझ्या लेकरा,
जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. आणि बाळा, बघ, तुझा जर माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव. बाळा, बघ, ज्यांनी तुला सोडून गेले आहे तेच तुझ्या समोर येऊन नतमस्तक होणार आहेत. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसशील तर चॅनलला सबस्क्राईब कर. तुझा देव तुझ्या पाठीशी कायम आहे बाळा. तुला असं वाटतं की तू एकटा आहेस, पण माझ्या लेकरा, तू एकटा नाहीस. सर्व बाजूनी मी तुझं संरक्षण करत आहे. आज देवाने तुला भरभरून आशीर्वाद दिला आहे. पुढच्या आशीर्वादासाठी तू सज्ज राहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुझी इच्छा तू कमेंट कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.